सोनटके संघाला फलंदाजीसाठी RRB आणि त्यांच्या समवेत रुपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे 3 षटकांचं हे सत्र. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यज्ञेश आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक इथून मात्र पहिल्या हाताळणीकरिता गोलंदाज यज्ञेश. पहिलाच बॉल पाहायला मिळतो ऑन साईडला भिरकावून दिले गेले चेंडूला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आणि एक क्षेत्ररक्षण होईल. एक धाव इथे मात्र मिळते. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय ती म्हणजे 1 या अंकावर एकेरी धावेने धावफलक किंवा इथे मात्र हे जे खातं आहे ते सध्या तरी इथून मात्र खुल्ले केले गेले असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. श्री गणेशा या एकेरी धावेने होत असताना सध्या तरी आपण पाहत आहे. हलक्या हातानं दिशा दर्शवण्याचं काम यावेळेस इथून मात्र केलं गेलं. सिंगल होती तिथे मात्र थोडीशी फेकी लेट झाली आणि 2 धावा सध्या तरी इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळाली. लेट झाली पण एक चांगली फेकी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहिली आहे. कुठलीही चूक न करता गेलेली फेकी. धावा 2 मिळतात. धावफलक 3 या अंकावर जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यज्ञेश सध्या तरी आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळण्याकरिता महत्त्वाचं षटक. पहिल्या षटकामध्ये प्रेशर क्रिएट करायचं असतं आणि ते करण्याकरिता सध्या तरी इथून मात्र आणले गेलं होतं. गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. खूप वेळ यावेळेस चेंडू झेलला होती तिथे मात्र संधी पहा साहिल आणि तिथे मात्र तो क्षेत्ररक्षक जेव्हा आपल्याला कृतिक जेव्हा दोघंही जाताना पाहायला मिळाले. खरं तर साहिलकरिता तो झेल जवळ होता. कृतिक आणि साहिलमध्ये कॉलिंग असणं खूप सारं गरजेचं होतं जी की थोडंसं कमकुवत आणि कमी पाहायला मिळालं. 2 धावा मिळतात. धावसंख्या 5 या अंकावर. गोलंदाज सज्ज होईल. चटकाटी पुढचा बॉल क्षेत्ररक्षक आहे. परफेक्ट जजमेंट मैदानाच्या आतमध्ये विकेट सोबत अंजेलबाजच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. दांडी गुल करणारा हा चेंडू विकेट सोबत. दादा 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 सन्माननीय दीपकजी पाटील साहेब इथे उपस्थित होतात. आम्ही विनंती करतोय आपण सन्मानाने साधनं बनवायचं. परफेक्टली यॉर्कर आमचे माहिती पोहोचवली जाते. गोलंदाज सज्ज होतोय. हो बाजूला सरसावून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. षटक समाप्तीचा इशारा आपण पाहता. षटक संपलाय क्रमांक 1 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 5 या अंकावर धावफलक.
माननीय महेंद्रजी गावित साहेब येथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. इस गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यश आपल्याला सध्या तरी इथून मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना यश संपादन करताना दिसेल का? षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता आणले गेले. सध्या तरी आपण पाहत आहे गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत आहे. ओहो हो, स्विच हिट करायचं होतं आर आर बीला आपण पाहताय स्विच हिट करण्याचा प्रयत्न सध्या तरी पाहायला मिळतोय. आणि आर आर बीचं फुल फॉर्म काय? रोहन राजू भगत, RRB. अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही की रील सुद्धा आली होती की अतिरिक्त खेळाडू कमी आणि टोपण नावं फोडण्याची कामं ते जास्ती करतात. त्याच पद्धतीचं 100% संघाचे अतिरिक्त खेळाडू तशी नावं आमच्यापर्यंत पोहोचवतात. निर्धाव फेकी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या 5 या अंकावर आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल. ओहो हो, यावेळेस RRBच्या बॅट मधून चेंडू चाललाय. एका हाताने टाळी वाजत नाही तर एका हाताने झेल कसा होणार? चेंडू वावरायच्या पलीकडे निघून जातो. षटकार 6. रुपेश दादा यांच्या कॉलेजच्या काळातील एक गीत सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालं आणि पुराणी याद ताजे हो गई असं म्हणायला हरकत नाही इथून मात्र. ओहो, पुढचा बॉल स्ट्रोक चांगला पाहायला मिळाला. इथे मात्र सिंगल मिळाली आहे. कलेक्शन में बिगाड. बॅटरचं लक्षच नव्हतं असं म्हणायला हरकत नाही. आणि जी धाव पत्कारली गेली, RRB तिथेच उभा राहिला आणि फलंदाज बाद होताना सुजल. न्यू बॅटर सुशील. ओहो, सुशीलचा पहिलाच बॉल पहा. अगदी अलगत हा स्ट्रोक कन्वर्ट केला गेलाय. चेंडू वावरायच्या पलीकडे षटकार. DJ Neon Remix. धावसंख्या 18 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. हाही उडवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात. फटका फसला. तंबूच्या आश्रयात त्यांना पाहायला मिळालं पण फलंदाजानं त्याचं काम चोख पद्धतीने पार पाडलं आणि तंबूच्या आश्रयात जाताना पाहायला मिळालं. षटक संपलंय. क्रमांक 2 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18.
RRBच्या स्पर्श अंगाला होताना चेंडूचा अंगाला स्पर्श होताना पाहायला मिळाला. दुखापत जास्ती नसावी किंवा तेवढ्या जोरानंच चेंडू स्पर्श झाला नसावा. निर्धाव फेकी डॉट बॉल कृतिकला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर आपण इथून मात्र पाहत आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. धावसंख्या 18. गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस निर्धाव फेकी डॉट बॉल पुरुष एकदा आपल्या इथे मात्र पाहायला मिळतं. सलग 2 चेंडू निर्धाव स्वरूपात. ओहो हो उडवला गेलाय चेंडूला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा कॉन्फिडन्स जास्ती पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा आणि तिथे मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळाला. पण रनआउटची विकेट. RRB बॅक टू द पॅव्हिलियन. ओहो उडवला गेलाय. आता मात्र थोडंसं लक्ष पाहायला मिळालंय खेळाडूचं. परफेक्टली इथून मात्र जज केलं आणि झेल टिपला गेला. विकेटचं बदलून फलंदाज बाद. गोलंदाज सय्यार. शरीराचा वेध घेतला गेला या चेंडूने. लेग बायच्या स्वरूपातली एक धाव धावफलकावर जोडली जाते आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचत असताना 19 या अंकावर धावफलक. चला लास्ट टू गो अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. सिंगल अंकित होते आणि या 2 धावा पूर्ण होत आहे. तिसऱ्या धावेचा मनसुबा जारी केलाय पण तो अनसक्सेसफुल ठरलाय. षटक क्रमांक 3
इथून मात्र संपलाय. 2 धाब्याने धावफलक 21 विजयाकरिता 22 धावसंख्येची आवश्यकता. चला फास्ट ओव्हर टू रोहित सर. आपण पाहत आहात आई गावदेवी चषक मालबेडी या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे, खेळाडूंचे तसेच मान्यवरांचे मी रोहित गोरले शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 21 धावा स्कोरबोर्डवर लावल्या गेल्या आहेत आणि विजयाकरिता 22 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय पिलंजे संघासमोर. चला स्पीडअप करा मित्रांनो, जास्त वेळ खर्च करू नका. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे यापुढे. बावीस धावांचं आव्हान आहे. पारंपरिक सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सागर आणि यश, दोन सलामीचे महत्वाचे फलंदाज, दोन महत्वाचे मोरे मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. 22 धावांचं आव्हान आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल. पहिलं षटक हातातील पॉवर प्लेचं षटक असेल पहिलंच. सुजल स्ट्रायकर एंडला असेल यश. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सागर याला. यश पाहूयात आपल्या संघासाठी यश प्राप्त करून देईल का. या सामन्याकडे पहिला चेंडू नक्कीच आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू दिशाहीन आलाय. लाईन बरकडल्यास पहिल्या चेंडूवर आव्हान तर धावेने श्री गणेशा केला जाईल. स्कोरबोर्ड मध्ये धाव अंकित केली जाईल. एक यात पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेस पलटी, अल्टी पलटी फटका पाहायला मिळतोय. एक धाव अजून एक पळून पूर्ण केली जाईल. एक चेंडू 2 धावा. यात पुढील चेंडू सुजल. यावेळेस नक्कीच लाईन पाहावी लागेल. पंच नक्कीच दंडित करतील. 9 चेंडू असेल. भीमर चेंडू आलाय. नक्कीच भीमर चेंडू आलाय. तेच तर रार मारा करायचा होता. खोलवर टप्प्याचा चेंडू हातालाईच्या अनुषंगाने होते गोलंदाज. तर भीमर हाताला या पुढील आता फ्री हिट चेंडू असेल. पुरेपूर फायदा उचलतील का. यस नक्कीच मोठा प्रहार तर आलाय. क्षेत्ररक्षक आहेत. जेल स्वीकारतील का. जेल स्वीकारले तरी विकेट नसणार आहे, कारण हा चेंडू फ्री हिट होता. त्यावर एकच धाव आली. अजून एक धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल.
नक्कीच ओव्हर पिच चेंडू होता, मोठा प्रहार करायचा होता. यावेळेस पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहेत मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिलेत. एका टप्प्याच्या साह्याने चेंडू जाईल सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. त्या ठिकाणी फलंदाजाला थोडीशी दुखापत झाली आहे. पंच फलंदाजाकडे पाहायचंय, मैदानाच्या आतमध्ये पाणी पोचवायचंय. बजाकी सर, जी आपण आधी इथे बसल्यानंतर मागणी केली होती ती गोष्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. चला तर बोलूयात सामन्याकडे. फलंदाजाला जास्त प्रमाणात दुखापत झालेली नसावी. चौकार आलाय. यावेळेस लावून द कार्पेट खेळून काढलाय ऑफ साईडला. त्या ठिकाणी थोडीशी आउटफील्ड आपण पाहायला गेलं तर तांत्रिक अडचणी आहेत. एक धाव बळून पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा बळून पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या सह्याने धावसंख्या झाली आहे 10. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. एक शॉट असेल, नक्कीच एक शॉट आहे. धावसंख्या झाली आहे 9. यावेळेस अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर वळण घेणार आपण पाहतोय. बाहेरच्या दिशेने चेंडू थोडस वळताना आपण पाहतोय. निर्धाव चेंडू आलाय. यावेळेस काहीतरी वेगळं करायचं होतं मात्र यावेळेस दांडी 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 गुल. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 9. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल गोलंदाज RRB. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय सागर. RRB दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू हाताला दिला. ऑफ साईडला खेळून काढले. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील. एक धाव पडून पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि सहजरित्या 2 धावा सुद्धा पडून पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. दोन धावांच्या सह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 या अंकावर. आता मात्र 11 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता असेल. चेंडू ही समान आणि धावा ही समान असतील. 11 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा RRB. यावेळेस पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये खेळून काढले क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस मात्र एक धाव पळून पूर्ण केली जाईल.
काय समीकरण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता पिलंजे संघाला. गोलंदाज आपण पाहतोय RRB. पुढील चेंडू हाताळतील. आतापर्यंत दोन्ही चेंडू हाताळलेत. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडीशी उसली प्राप्त करताना आपण पाहतोय. निर्धाव चेंडू आलाय. आता समीकरण चेंज होताना पाहतोय. 9 चेंडू 10 धावा. वेळेस नक्कीच स्वतःच्या स्टेप मध्ये झुकलेत. नक्कीच मित्रांनो, ज्या वेळेस गोलंदाजी करत असताना स्टेप मध्ये झुकतात त्यावेळेस चेंडू न हाताळलेला बरा. कारण की ज्या वेळेस स्टेप मध्ये चुका होतात त्यावेळेस जर चेंडू हाताळला तर लाईन मध्ये लेंथ मध्ये कुठेतरी भरकटताना आपण पाहतोय नेहमी. त्याचा परिणाम खूप वेगळेच पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस उडवलाय क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील. ज्यांची संधी होती तर जेल सोडली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, धावाची संधी सुद्धा निर्माण झाली आहे. मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. ज्या ठिकाणी जेलची संधी होती त्या ठिकाणी मात्र जेल सुटली. त्यानंतर एक शॉट असेल. यावेळेस सुद्धा एकच धाव. धावसंख्या झाली आहे 13. याआधी सुद्धा एक धाव शॉट होती, त्यानंतर आता सुद्धा तेच समीकरण पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा RRB सज्ज असेल. यावेळेस लाईन पाहावी लागेल. नक्कीच पंच आमच्याकडे बोलतील, आम्हाला दर्शवतील. हा व्हाईट बॉल असेल. एक धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या झाली आहे 14. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय फलंदाज यज्ञेश. RRB पुन्हा एकदा सज्ज असेल. लाईन मध्ये भरकटलेत. त्यानंतर पाहूयात पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळतील. यावेळेस केलून काढल्या ऑन साइडला. क्षेत्ररक्षक नाहीये, दूरवरून येतील, उचलून फेक करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पळून पूर्ण केली जाईल. अजून 2 धावा स्कोर बोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. धावसंख्या झाली आहे 16. अजूनही 8 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता. नाईकदा यज्ञेश. यावेळेस लोवर फुल टॉस होता. खेळून काढले क्षेत्ररक्षक आहेत, मात्र क्षेत्ररक्षकाकडनं चूक घडतीये. चेंडू गेलाय सीमा पार. 6 धावांसाठी आलाय षटकार. DJ Neon Remix. सॉरी मित्रांनो, थोडीशी चूक घडतीये. करेक्शन केलं जाईल. सामना विजय होतोय. मित्रांनो, आमचे ऑफिशियल स्कोरर त्यांच्याकडून थोडीशी चूक झाली होती, म्हणूनच आम्ही चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. क्षमस्व. पिलंजे संघ यज्ञेश मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा घेऊन जायचा आहे आणि नाणेफेकीसाठी कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये सज्ज असतील माझे साथी समालोचक तेजस सर. यापुढील सामन्याचे सुद्धा धावत समालोचन एक गोड आवाज आपण ऐकणार आहोत.
तर नक्कीच वेळ आहे तिथपर्यंत चर्चा करूयात आपण ग्रामीण क्रिकेटची. ग्रामीण क्रिकेट खूप त्रास टोमणे आणि कष्ट करून वेळात वेळ काढून संघाला महत्त्व देतात. कोणी जॉबवरून नाईट करून थेट मैदानात येतो व कोणी एक्झाम असताना घरच्यांना हेटाळून येतो. या धावपळीच्या जगात मात्र क्रिकेटसाठी वेळ मात्र बरोबर निघतो.